गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि। नमामि नारायण पादपङ्कजं करोमि नारायणं पूजनं सदा वदामि नारायण नाम निर्मलं स्मरामि नारायण तत्त्वमूल्यम् आकाशातं पतितं तोयं यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। हरि
सुख झाले ओ
पापांना सगळं लाव. गोपाळ कृष्ण महाराज आता लागला. आज बरोबर देतो बरोबर वाजत नाही चॅटला. हरिप्राप्तीसी उपाय उपाय 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 धरावे संतांचे पाय धरावे संतांचे पाय धरावे संतांचे पाय धरावे संतांचे पाय हरिप्राप्तीसी उपाय उपाय हरिप्राप्तीसी उपाय उपाय हरिप्राप्तीसी उपाय उपाय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. काय सांगताय? मनुष्य जन्माला आल्यानंतर कशासाठी येतो? मुख्य हरिप्राप्तीची उपाय कशासाठी येतो? हरिप्राप्तीसाठी येतो. मनुष्याला हा जो देह दिलाय ना, देवे दिला देह गोमटा. कशासाठी दिलाय? देवे दिला देह भरणा गोमटा, तो भाला पाटा बालकी. मनुष्याचं मुख्य कर्तव्य हे आहे की हरिप्राप्ती करून घेणे या मनुष्य जन्मामध्ये पहिलं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला जन्म दिलेला. पण तो प्राप्तीसाठी काय करावं लागतं? धरावे पाय
दत्त हे कोण आहे? आपली आई आहे आणि पांडुरंग हा आपला परमेश्वर बाप आहे. बापापेक्षा आई मुलाला किती जवळ करते तुम्हाला माहिती आहे. लहान मूल रडत असलं तरी त्याने उठताना झोपेतून उठताना सुरू केलेला असला तरी ती आपल्या अंगावर दूर पदराने पुसते आणि त्याला शुद्ध करते आणि जवळ घेते, दूध पाजते. पण बापाने जवळ लहान मुलगा सूट दिलेला आहे तर तो त्याला जवळ करेल का? नाही करणार. म्हणून आई ही मनुष्याला अमृत ज्ञान पाजून ते देवाची प्राप्ती करण्यासाठी त्याचा सगळा मार्ग मोकळा करते. म्हणून आई हे संत आहे. संत हे आपले गुरु आहे. धरावे पाय संतांची या संतांच्या संगती वापरूनच चिंतनवादी असं संतांनी म्हटलेलं आहे. म्हणून म्हणते धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय. धरावे संतांचे हे पाय, धरावे संतांचे हे पाय. हरिप्राप्तीचे उपाय उपाय, हरिप्राप्तीचे उपाय उपाय, हरिप्राप्तीचे उपाय उपाय. तेने साधकी साधने, तेने साधकी साधने. संतांचे पाय धरल्या पायावर तेने साधती साधने तुझती भवाची बंधने. या भवसागरातून वाहून जाण्यासाठी हे होतं की साधू सगळी आपली चंद्र सोडून टाकते आणि भवसागरातून मोकळे करते. तुटती भावाची बंधने, तुटती भावाची बंधने. धरावे संतांचे हे पाय, धरावे संतांचे हे पाय. हरिप्राप्तीचे उपाय उपाय, हरिप्राप्तीचे उपाय उपाय, हरिप्राप्तीचे उपाय उपाय. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. ऐसी वेद देती वाणी, ऐसी वेद देती वाणी. धरावे संतांचे हे पाय, धरावे संतांचे हे पाय. हरिप्राप्तीचे उपाय उपाय, हरिप्राप्तीचे उपाय उपाय, हरिप्राप्तीचे उपाय उपाय. एका जन्मात
एक भाव आठवती
धुरी धुरी घ्या ना गवलन घ्याने भैरव घ्या संप कार्यक्रम टाइम परत कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम आहे परत जेवायचं असेल ना
महाराज गोपाळ कृष्ण महाराज